भयकथा अघोरी रात्रीचे 12 वाजले होते. स्मशानात वारा हुंदके देत फिरत होता. गावाच्या बाहेर असलेल्या त्या जुन्या घाटावर कुणीच जात नसे. पण त्या दिवशी रमेश चुकून तिकडे पोहोचला. अचानक त्याला धुरकट प्रकाश दिसला. जवळ गेल्यावर त्याचं काळीज थंड पडलं. भस्म अंगाला फासलेला, विस्कटलेले केस, गळ्यात कवट्यांची माळ घातलेला एक अघोरी अग्नीजवळ बसला होता. इथे का आलास? तो आवाज नव्हता. तो थेट डोक्यात घुमला. रमेश थरथरत म्हणाला, चुकून आलो महाराज. अघोरी हसला. तो हशा नव्हता. तो हाडांवर घास घेत होता. चुकून इथे कोणी येत नाही. इथे फक्त बोलावलेलेच येतात. अघोरी म्हणाला आणि डोळे उघडले. ते डोळे नव्हते. ती 2 खोल काळी पोकळी होती. अचानक स्मशानातील चितांमधून सावल्या उठू लागल्या. रमेश पळू लागला. पण पाय जड झाले. अघोरी जवळ आला. त्याच्या कानात कुजबुजला. तुझं भय मला खायला मिळालं. क्षणात सगळं शांत. दुसऱ्या दिवशी गावक्यांना स्मशानाजवळ रमेशचे कपडे मिळाले. आणि त्या राखेत एक नवीन पावलांचा ठसा होता. भस्माने माखलेला.